नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, शिक्षकांच्या बदलीचं पोर्टल सुरू झालेलं आहे आणि सर्व शिक्षकांचे प्रोफाइल अपडेट करायचे आहेत। हे प्रोफाइल कसे अपडेट करायचे आणि आमचे शिक्षक मित्र स्वतःचे काम स्वतः कसे करतील याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे। तर चला मित्रांनो, आपण बदली पोर्टलवर शिक्षकांचा प्रोफाइल कसा बघायचा आणि तो अपडेट कसा करायचा हे जाणून घेऊ। तत्पूर्वी माझी नेहमीप्रमाणे एक विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राइब करावं, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि त्याचबरोबर स्वतःची कामं स्वतःच करायला शिकावं यासाठी मी माझा प्रयत्न करतो आहे। तर चला मग आपण सुरू करूया। मी आपणास एक लिंक शेअर करतो आहे, ती लिंक आपल्याला या स्क्रीनवर पण पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा ही लिंक देणार आहे। मित्रांनो, ही लिंक आहे आणि ही लिंक आहे ott.mahardd.com या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्या समोर येईल। यामध्ये आपण इंग्लिश मध्ये मराठी मध्ये सुद्धा आपलं लॉग इन करू शकतो। तर हा लॉग इन पेज आहे आणि या ठिकाणी आपण जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन साठी वापरलेला आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे। त्यानंतर सेंड ओटीपी ऑप्शन येईल, या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। एक ओटीपी आपल्या मोबाईल वर येईल आणि तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे। ओटीपी एंटर केल्यानंतर कॅप्चा एंटर करायचा आहे आणि मग लॉग इन वर क्लिक करायचं आहे। लॉग इन वर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल। हा पेज मोबाईल स्क्रीन आहे आणि जर या पेजला आपल्याला कम्प्युटर स्क्रीन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मग आपल्याला राईट साइडला हे जे 3 डॉट्स आहेत या 3 डॉट्स वर क्लिक करायचं आहे। खाली बघा डेस्कटॉप साइट आहे, या समोर एक जो चौकोनी बॉक्स आहे ज्याला आपण चेक बॉक्स म्हणतो त्यावर क्लिक करायचा आहे आणि मग एकदा रिलोड करायचा आहे, जेणेकरून आपली जी स्क्रीन आहे ती स्क्रीन कम्प्युटर स्क्रीन सारखी दिसेल। तर मी रिलोड वर क्लिक करतो आहे आणि आपलं जे लॉग इन आहे ते लॉग आउट झालेलं आहे। परत एकदा आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, मी नवीन ओटीपी एंटर केलेला आहे, कॅप्चा एंटर केलेला आहे आणि मग लॉग इन वर क्लिक करतो आहे। आता बघा आपल्या समोर परफेक्ट कम्प्युटर स्क्रीन आलेली आहे। मी प्रत्येक गोष्ट आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे, जेणेकरून आपल्याला स्वतः हे करता आलं पाहिजे। आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून माझा सातत्याने हाच प्रयत्न आहे की शिक्षकांची शाळेची ऑनलाईन कामं स्वतःच करायला पाहिजे आणि म्हणून आपण या चॅनलला सबस्क्राइब केलं पाहिजे, बेल आयकॉनवर प्रेस केलं पाहिजे, जेणेकरून नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। मित्रांनो, मी ही स्क्रीन खाली स्क्रॉल करतो आहे। बघा आपल्याला टीचर डेटा अपडेटचा कंप्लीट स्ट्रक्चर पाहायला मिळेल। या ठिकाणी पहिला कॉलम ऍक्शन आहे, दुसरा स्टार्ट डेट आहे, तिसरा एंड डेट आहे आणि चौथा स्टॅटस आहे। यावरून सध्या ही प्रोसेस कोणत्या लेवलला आहे हे आपल्याला कळेल। पहिला पार्ट जो आहे शाळांना ऍड करणे आणि शिक्षकांना ऍड करणे, ही जी प्रोसेस आहे ही 1 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान करायची आहे आणि ही एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी यांची स्टेज आहे आणि ऍक्शन इन प्रोग्रेस आहे, म्हणजेच ही प्रोसेस अजून संपायची आहे। त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे, आपल्या शाळा 2 प्रकारच्या असतात, सर्वसाधारण प्रकारच्या किंवा डिफिकल्ट, तर ती माहिती सुद्धा जिल्हा स्तरावरून एंटर केली जाते, अपडेट केली जाते आणि ती डेट पण आपल्याला दिलेली आहे 1 मार्च ते 2 मार्च 2025 आणि ती प्रोसेस दिसत आहे ऍक्शन इन प्रोग्रेस, म्हणजेच हे काम सुरू आहे, अजूनही संपलेलं नाही। त्याच्यानंतर तिसरं काम आहे टीचर सबमिट प्रोफाइल टू बीओ, जे शिक्षक स्वतःचा प्रोफाइल स्वतः बघतील आणि मग ती माहिती अपडेट करतील आणि अपडेट केल्यानंतर ती माहिती बीओ यांच्या लॉग इनला जाईल आणि बीओ ती माहिती व्हेरीफाय करतील आणि फायनलाइज करतील। तर मित्रांनो, आता आपल्याला 2 मार्च ते 9 मार्चच्या दरम्यान शिक्षकांचे प्रोफाइल अपडेट करायचे आहेत आणि ते प्रोफाइल आपल्याला बघायचे आहेत, कारण जी माहिती पोर्टलवर आहे त्या माहितीमध्ये जर काही बदल असेल तर तो बदल करून घ्यायचा आहे आणि केलेला बदल आपल्याला बीओ यांना लक्षात
वर्गात आणून द्यायचं आहे, जेणेकरून ते तुमची माहिती अपडेट करतील किंवा रिजेक्ट करतील। तर आता आपण तिसऱ्या प्रोसेसला आहोत। त्यानंतर चौथी, पाचवी अशा वेगवेगळ्या प्रोसेस दिलेल्या आहेत, हे आपण बघून घ्यावं, समजून घ्यावं। आता मुळात आपल्याला काय करायचं आहे, तर मग स्क्रीन जी आहे मी राईट साइडला शिफ्ट करतो आणि बघा आता आपल्या समोर वेगवेगळे मेनू ओपन झालेले आहेत। यामध्ये पहिला जो मेनू आहे तो डॅशबोर्ड, म्हणजेच हा पार्ट ज्या ठिकाणी आपल्याला शेड्यूल दिलेला आहे। त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड पार्ट जो आहे तो आहे प्रोफाइलचा। प्रोफाइलवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि हा प्रोफाइल अत्यंत महत्त्वाचा आहे, जो आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, बघून घ्यायचा आहे। प्रत्येक माहिती अचूक आहे याची खात्री करायची आहे। या ठिकाणी पहिला पार्ट आहे पर्सनल डिटेल्स। इथे आपल्याला सॅल्युटेशन दिलेला आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, मेल, मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड आहे, आधार नंबर, पॅन नंबर, त्यानंतर आपला ईमेल आयडी, शालार्थ आयडी आणि मॅरिटल स्टेटस। या सर्व माहिती आपल्याला एकदा तपासून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तपासून घेतल्यानंतर जर ती अचूक असेल तर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। राईट साइडला वर एक उद्गारवाचक चिन्ह दिलेला आहे, त्यामध्ये आपल्याला व्हॉट इज दिस फॉर्म अबाउट, म्हणजे हा फॉर्म कशाबाबत आहे। युअर पर्सनल डिटेल्स आर नॉट एडिटेबल, ही जी माहिती आहे ही बदलणार नाही। नोट दिस डिटेल्स हॅव बीन मॅच विथ युअर शालार्थ डेटा अँड दीज आर प्री व्हेरिफाईड बाय द बीओ। ही संपूर्ण माहिती शालार्थची कनेक्टेड आहे, त्याच्यानंतर ती बीओ यांनी अप्रूव्ह केलेली आहे आणि त्यामुळे यामध्ये काही बदल होणार नाही असं म्हटलेलं आहे आणि संपूर्ण बदली प्रक्रियेमध्ये या माहितीमध्ये कोणताही बदल होणार नाही असं या ठिकाणी सूचना दिलेली आहे। क्लोज वर क्लिक करूया। नंतर आपल्याला नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्या एम्प्लॉयमेंट बद्दल किंवा सेवेबद्दलची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल। पहिला पार्ट आहे की आपण जिल्हा परिषद मध्ये अपॉइंट केव्हा झालात, म्हणजेच आपली जॉईनिंग केव्हा झाली, ती डेट आहे। आपली कास्ट कॅटेगरी काय आहे ती दिलेली आहे, त्याचबरोबर अपॉइंटमेंट कॅटेगरी काय आहे ती दिलेली आहे। जर कास्ट कॅटेगरी मध्ये काही बदल असेल तर तो बदल आपण नोंदवू शकता। त्याच्यानंतर आपली या जिल्ह्याची जॉईनिंग कधीची आहे, आपल्या शाळेचा युडायस कोड काय आहे, आपण या शाळेवर कधी जॉईन झालात, आपलं पद काय आहे, आपल्या शाळेचं मीडियम काय आहे किंवा आपल्या स्वतःचं मीडियम काय आहे, आपण बदली प्रक्रियेसाठी इलिजिबल आहात काय। तर आता आपण इंट्रा ट्रान्सफर म्हणजेच जिल्हांतर्गत बदलीबाबत चर्चा करणार आहोत। त्यानंतर आपण ज्या तारखेला शाळेवर जॉईन झाला आहात किंवा या एरियामध्ये जॉईन झाला आहात ती डेट दिलेली आहे। आपण 10 वर्ष अवघड क्षेत्रामध्ये काम केलं आहे काय ते आपल्याला नमूद करायचं आहे। आपण मागील 10 वर्षामध्ये सस्पेंड झाला होता काय हे सुद्धा आपल्याला मेन्शन करायचं आहे। जर आपल्याला यामध्ये काही बदल करायचा असेल तर आपण यस नो करू शकतो आणि तो बदल नोंदवू शकतो। त्याचबरोबर या पॉइंट मध्ये काही बदल करायचा असेल तर आपण त्यावर क्लिक करून यस नो करू शकतो। त्याचबरोबर टीचिंग मीडियम जी दिलेली आहे ती टीचिंग मीडियम आपली असाइन झालेली आहे आणि जर आपल्याला या मीडियम मध्ये काही बदल करायचा असेल तर या मीडियम वर आपण क्लिक करू शकता आणि जे मीडियम या ठिकाणी दिलेले आहेत ते मीडियम आपण सिलेक्ट करू शकता। यामध्ये प्रत्येक माहिती अचूक असली पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला पुढे जायचं आहे। ही संपूर्ण माहिती अपडेट झाल्यानंतर किंवा व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला परत एकदा नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर आपलं पर्सनल डिटेल आणि आपल्या सेवेची माहिती ही संपूर्ण आपल्याला या ठिकाणी एका वेळेस पाहता येईल। त्याच्यानंतर जर ती माहिती अचूक वाटत असेल आणि अचूक झाली असेल तर आपल्याला सबमिट बटन वर क्लिक करावं लागेल। आपल्याला एकदा व्हेरिफिकेशन कोड येईल, त्याच्यानंतर ही माहिती ब्लॉक एज्युकेशन ऑफिसरला जाणार आहे आणि ते ही संपूर्ण माहिती व्हेरीफाय करणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा आपण वर येऊ। यानंतर इथे डिरेक्टरी दिलेली आहे, डिरेक्टरीवर आपल्याला क्लिक करावं लागेल आणि आपला जिल्हा, आपला तालुका, आपल्या शाळेचं नाव ही सर्व माहिती या ठिकाणी आपण सर्च करू शकतो आणि त्याचबरोबर कोणत्याही तालुक्यातील शिक्षकाची माहिती आपण बघू शकतो। परंतु हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा आपण आपलं प्रोफाइल अपडेट करणार आहात आणि आपलं प्रोफाइल सबमिट करणार आहात। त्याच्यानंतर मित्रांनो डिफिकल्ट एरियाज वर क्लिक करायचं आहे आणि इथे डिफिकल्ट एरियाची जी लिस्ट आहे ते सीओ पब्लिश करणार आहेत, जिल्हा परिषदच्या वतीनं ती पब्लिश होणार आहे। परंतु एखादी शाळा किंवा एखाद्या शाळेचा युडायस कोड हा डिफिकल्ट एरिया मध्ये आहे की नाही हे तपासायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला युडायस कोड एंटर करायचा आहे आणि सर्च वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ती शाळा डिफिकल्ट आहे की नाही हे आपल्याला पाहायला मिळेल। नंतर नोटिफिकेशन कॉलम आहे, इथे आपल्याला आपण कितीदा लॉग इन केलेला आहे, केव्हा लॉग इन केलेला आहे, किती वाजता
केलेला आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळेल। ऑडिट लॉग आहे, म्हणजे संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण कितीदा लॉग इन केलेला आहे, कितीदा आपल्याला OTP आलेली आहे, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि अशा पद्धतीने मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस आहे। शिक्षकांना सर्वप्रथम आपलं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे आणि प्रोफाईल अपडेट करून त्यामध्ये जर काही बदल असतील तर ते बदल नोंदवून नेक्स्ट करून सबमिट करायचं आहे। आणि माहितीमध्ये जर कोणताही बदल नसेल तर बदल करण्याचा आपण प्रयत्न करू नये, सरळ माहिती सबमिट करावी आणि बदल नोंदवला असेल तर तो बदल आपण BO यांच्या लक्षात आणून द्यायचा आहे। सद्यस्थितीमध्ये शिक्षकांची माहिती कशी अपडेट करायची याबाबतची माहिती आपणास मी दिलेली आहे। निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करावं आणि त्याचबरोबर राज्यामध्ये एवढे मोठे शिक्षक असताना आणि एज्युकेट भारतच्या माध्यमातून एवढा मोठा प्रयत्न सुरू असताना आपण जर या चॅनलला सबस्क्राईब करणार नाही तर निश्चितच मला प्रेरणा मिळणार नाही। ती प्रेरणा आपल्याकडून मला प्राप्त व्हावी यासाठी परत एकदा आपणास मी विनंती करतो आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, मला प्रेरणा द्यावी। पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।